हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता चवळीविषयी माहिती जाणून घेऊया. एक, चवळीसाठी मऊ व भुसभुशीत जमीन अनुकूल असते. 2, चवळी पांढऱ्या, लाल व काळ्या रंगाची अशी 3 प्रकारची असते. 3, मोठ्या चवळीच्या शेंगा लहान व पातळ असतात, तर दुसऱ्या प्रकारच्या चवळीच्या शेंगा मोठ्या आणि जाड असतात. 4, चवळीपेक्षा चवळीच्या शेंगा चवीला स्वादिष्ट लागतात. चवळी व चवळीच्या शेंगांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. शेंगाची भाजी चवीला चांगली लागते. शेंगाची कढीही बनवली जाते. सुक्या चवळीची उसळ बनवली जाते. 5, मोठी चवळी अधिक गुणकारी असते. वाफवलेली चवळी तेलात मिसळून खाल्ल्याने त्या गोड लागतात व त्याच्या गुणातही वाढ होते. चवळीचे सांडगे व पापडही केले जातात. 6, चवळी अतिवातुळ असल्याने तेलाबरोबर त्याचा उपयोग करणे हितावह असते. 7, चवळी जड, मधुर, तुरट, तृप्तिदायक, मळ बांधून आणणारी, वृक्ष वायुकारक आणि रुची निर्माण करणारी असते. चवळीमुळे मातेचे अंगावरचे दूध वाढते. चवळीमुळे बळही वाढते. चवळीमुळे शौचाचे प्रमाणही वाढते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.